नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. नवीन म्हणण्यापेक्षा बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग काढतोय आणि आता पाऊस चालू आहे आणि कांदा लागण आज चालू आहे. कांदा लागण चालू असल्यामुळे सध्या मी रोप काढतोय. इथं मी आणि बायको या ठिकाणी रोप काढतोय. काही बाया पण आहेत कामाला, जेवायला गेलेत आता ते. आणि हे काढून तिकडं आपण जे कांद्यासाठी उडीद काढून केलेलं आहे तर त्या ठिकाणी लावायला चालू आहे. 10-20 बाया आहेत लावायला. पाऊस वरून चालू आहे म्हणजे थोडंसं हाल होत आहे, परंतु पाऊस असल्यामुळं रोप चांगलं चिटकेल त्याच्यामुळं आज पटकन लावून घ्यावं. कारण आता सोयाबीनचे पण दिवस आलेत, पुन्हा माणसं भेटत नाहीत. तर आता लावायला चालू आहे मस्तपैकी. आणि इथून पोत्यात भरून हे रोप तिकडे घेऊन चाललो आहे आणि तिकडं लावायला लागण चालू आहे. का बघ न बांधता तिथं पुन्हा काढून द्यायला एक लागते. हे बघा, आता मी कांद्याचं रोप घेऊन चाललोय आणि एवढा पाणी वड्याला आलेला आहे. कसं पलीकडे जायचं बघा. आता खूप म्हणजे फास्ट पाणी चाललंय सध्या. हे तर हे अशा प्रकारे रोप लावायला चालू आहे. पाऊस वरून चालूच आहे, पण रोप काढलेलं वाटोळं होऊ नये म्हणून थोडंसं काळजी. आणि गावातल्या बाया पण आल्या लावायला. कोकणात काय लावतातच की भात अशा प्रकारे. तर अशा प्रकारे रोप लावले बघा. तर हे अशा पद्धतीनं लागवड चालू आहे पावसातच शेतकऱ्याचं. कोण गेलतं दवाखान्यात? दवाखान्यात कोण गेलतं? काय आणाला? कुठलं आणलं का पैसे मग? का हा? तर विहिरीतलं पाणी अशा पद्धतीनं वर तळ्याकडे गेलेलं आहे. आणि आता वड्यातलं पाणी इथं म्हणजे कमी झालेलं आहे. विहिरीला काय अंगचं पाणी जास्त येणार नाही. त्याच्यामुळं आपण जे पाईप टाकलेला होता पूर्वी, तुम्ही बघितलेला एका ब्लॉगमध्ये, हा 4 इंचीचा पाईप आहे. आणि आता ह्याच्यात पाणी आपण घेणार आहोत. कसं ते बघा. आता हा 4 इंचीचा पाईप याला कोपरी जोडून या ठिकाणी अशा पद्धतीने हे जोडलेलं आहे. आता हे टोपण काढलं की तिकडं पाणी चालू होईल विहिरीमध्ये यायला. हे बघा आलं पाणी.
धाराशिव तालुक्यातील बामणी या ठिकाणच्या अप्रसिद्ध अशा हनुमान मंदिरामध्ये आज हनुमानाची आरतीचा मान आपल्या परिवाराला असल्यामुळे आज तिथे आम्ही आरतीला आलेलो आहोत. आकर्षक अशी फुलांची सजावट श्री हनुमानजीचे चरणी तसेच आकाशी फटाके घेऊन सहकुटुंब उपस्थित आहेत. त्या सर्व तुळजापूर येथील कोळेकर परिवारांचं तसेच त्यांच्यासोबत आलेल्या सर्व आप्तेष्टांचंही हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. तसेच बाहेरगावून आलेल्या सर्व भक्तांचंही सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. श्री अंबादास माळी 250 रुपये, सतीश खडकी 5 किलो, गुप्त सेवा 5 किलो, परत गुप्त सेवा 2 किलो, सुनील पाटील केलं. तसं आम्हाला ही भक्ती साध्य होण्याकरता सर्व